नमस्कार, मी ॲग्रिकॉस कार्तिक अडसोळे, NIPST नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या ठिकाणी मी ॲग्रिकॉस कार्तिक अडसोळे आज सॉईल टेस्टिंग म्हणजे मातीचा pH आणि मॉइश्चर यासाठी एक मीटरचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तर या प्रकारे असं एक pH मीटर तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी करू शकता. तर यामध्ये तुम्ही मातीचा pH किती महत्त्वाचा आहे. pH म्हणजे सामू तुमचा पोटॅन्शियल हायड्रोजन, तो pH किती आहे त्याच्यावरून तुमचा न्यूट्रियनचा अपटेक ठरत असतो. त्यामुळे जर तुमचा pH आयडियल किंवा 7 असणं गरजेचं आहे. जर तो कमी असला तरी तुम्ही टाकलेली खतं पिकाला लागू होणार नाही ती, किंवा जरी तो जास्त असला तरी तुम्ही टाकलेली खतं पिकाला लागू होणार नाहीत. त्यामुळे pH मीटर प्रत्येक शेतकऱ्याकडे असणं काळाची गरज आहे आत्ता. आणि दुसरा विषय येतो मॉइश्चरचा. पिकाला जर योग्य वेळी योग्य पाणी गेलं, सरांनी आपल्याला शिकवलं सकाळी बऱ्यापैकी आपल्या ट्रेनिंगमध्ये माहिती मिळालेली आहे. जर पिकाला जर पाणी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला गेलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळणार. मग यामध्ये मॉइश्चर पण चेक करता येतं, pH पण चेक करता येतो, आणि तुमचं सनलाईट, तुमचं समजा पॉलिहाऊस असलं काय असलं तर इथं सनलाईटचं एक सेन्सर आहे. तर अशा प्रकारे याच्यात 3 सेन्सर आहेत. तर हे यूज करण्यासाठी पहिल्यांदा एक 5 ते 6 इंच हे जमिनीमध्ये घुसवायचं. हे रूट झोनच्या जवळ घ्यायचं म्हणजे आपल्याला रिडिंग्स थोडेसे ॲक्युरेसी गावणार. त्यानंतर ह्याला 3 मोड आहे तिथं. त्यामध्ये एक मोड आहे मॉइश्चरचा, दुसरा मोड आहे इथं ह्याचा लाईटचा, आणि तिसरा मोड आहे इथं pHचा. आता मॉइश्चर, आता इथं आपल्याला वरनं काय वाटते आता की पूर्णपणे जमीन कोरडी आहे पण खाली वल आहे. आता इथं किती दाखवते मॉइश्चर? 9 दाखवते मॉइश्चर. त्यानंतर आपण या ठिकाणी pH बघू शकतो. असा pH बघताना आता हा इथं 7.5च्या थोडासा वरती आहे. 7-7.5 असला की आपला तुमचा pH आयडियल आहे. किंवा मग तुम्ही जे टाकताय रासायनिक खतं त्याचा अपटेक होणार बऱ्यापैकी चांगला. धन्यवाद.